नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। चटपटीत पदार्थ खाण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऋतूची आवश्यकता नसते। आपण हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या सर्व ऋतूंमध्ये चटपटीत पदार्थ खातो आणि त्याची मजासुद्धा काही औरच असते। आज तुम्हाला मी भन्नाट अशा चवीची चटपटीत भेळ दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी एक मोठा बाउल अर्धा असा मुरमुरे घेतलेले आहेत। बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, तो साधारण मध्यम आकाराचा एक कांदा आहे। एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। शेंगादाणे इथे तळून घेतलेले आहेत आणि थोडेसे मसाला शेंगदाणे घालत आहे। त्यानंतर यामध्ये मी फरसाण घालत आहे। भेळ चटपटीत होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे। पिठी साखर 1 चमचा घालत आहे। मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे। एक छोटा चमचा भरून भाजलेले जिऱ्याची पावडर घालत आहे। खजूर आणि चिंच चटणी 1 चमचा घालत आहे। त्यानंतर टोमॅटो सॉस 1 चमचा घालायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे। या सर्व मसाल्यांमुळे भेळ अतिशय चटपटीत आणि मस्त होते। भेळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात। तुम्ही या भेळमध्ये फरसाणाऐवजी बारीक शेव देखील घालू शकता। चिंच चटणी खजूरऐवजी तुम्ही चिंच गुळाचे पाणी घातलं तरीही चालेल, त्यामुळे सुद्धा भेळ अगदी चविष्ट बनते। भेळ चांगली मिक्स झाली की त्यावर आपण 1 चमचा तेल घालणार आहोत। तेल घातल्यामुळे भेळ आपल्याला अशी कोरडी कोरडी वाटत नाही। तेल घातल्यानंतर पुन्हा आपल्याला ही भेळ चांगली मिक्स करून घ्यायची आहे। महत्त्वाची एक टीप तुम्हाला सांगते, भेळ अगदी आयत्या वेळेस बनवा, म्हणजे जेव्हा खायची आहे तेव्हाच बनवा। आधी बनवून ठेवली तर ती चिवट होते। किंवा मुरमुरे आणि कोरडे साहित्य घालून मिक्स करून ठेवा। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चटण्या, सॉस हे अगदी आयत्या वेळेला घाला, म्हणजे तुमची भेळ मस्त बनेल। इथे आपली भन्नाट चवीची चटपटीत अशी मस्तपैकी भेळ तयार झालेली आहे। खरंच तोंडाला पाणी सुटत आहे। तुमच्या भागामध्ये भेळ कशी आणि कोणत्या प्रकारची बनवतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।